माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढच्या 10 दिवसात त्यांच्या विमानाचा अपघात झाला. हे रहस्यमय आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल केलेलं हे वक्तव्य. 28 जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताला आता आठवडा पूर्ण होईल, पण या अपघाताबद्दल पडलेले प्रश्न, उपस्थित झालेल्या शंका यांचं प्रमाण कमी झालेलं नाही. त्यात खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांचा मृत्यू रहस्यमयरित्या झाला असं म्हणत आधी पत्रकार परिषदेत आणि नंतर थेट राज्यसभेत बोलताना काही दावे केले. यावेळी त्यांनी एक उल्लेख वारंवार केला, एका फाईलचा. राज्यसभेत बोलताना ते म्हणाले, अजित पवार ती फाईल कायम आपल्यासोबतच ठेवायचे. मुंबई ते बारामती प्रवासात सुद्धा ती फाईल त्यांच्याकडे होती आणि अर्ध्या तासात त्यांचा अपघातात मृत्यू झाला. राऊतांनी थेट न बोलता हा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला, पण यासाठी त्यांनी संदर्भ दिला फाईलचा, अजित पवारांनी उल्लेख केलेल्या फाईलचा. पण ती फाईल नेमकी आहे कसली? अजित पवारांनी त्या फाईलबद्दल काय सांगितलेलं आणि त्यातून भाजपवर काय आरोप केले होते? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. अजित पवारांच्या विमान अपघाताचा सध्या AIB, DGCA आणि CID कडून तपास सुरू आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती लागला असला तरी अजून हा तपास पूर्ण झालेला नाही. त्यात 1 फेब्रुवारीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. 6 जणांचा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली, मग 5च मृतदेह कसे सापडले? कागदाचा तुकडाही का जळाला नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असे प्रश्न मिटकर यांनी विचारले. तर राऊतांनी अजित पवारांकडे ती एक फाईल असल्यानेच हा अपघात घडवण्यात आला का याची चौकशी केली पाहिजे असा दावा केला. आता संजय राऊत नेमकं काय म्हणाले? तर सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीत, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढच्या 10 दिवसात त्यांच्या विमानाचा अपघात झाला, हे रहस्यमय आहे असं विधान केलं. अजित पवारांच्या अपघाताबद्दल ते बोलत होते, पण त्यानंतर राज्यसभेत बोलताना त्यांनी हा मुद्दा आणखी जोर देऊन मांडला. यावेळी ते म्हणाले, 15 जानेवारीला अजित पवारांनी एक वक्तव्य केलं होतं आणि भारतीय जनता पक्षाला एक उत्तर दिलं होतं. तेव्हा ते काय म्हणाले होते की जर तुम्ही आमच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप करत आहात तर सिंचन घोटाळ्याचे पैसे आम्ही नाही खाल्लेत. भारतीय जनता पक्षाने या सिंचन घोटाळ्यात मजबूत पैसे खाल्ले आहेत आणि भारतीय जनता पक्षाची फाईल माझ्याकडे आहे. अजित पवारांचं विधान 15 जानेवारीला आलं आणि त्यानंतर 10 दिवसांनी अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू होतो. हे बघा, मी आरोप नाही करत, पण हा मृत्यू रहस्यमय आहे. तुमच्यावरती आरोप केले, फाईल कुठे आहे? माझी अशी माहिती आहे की अजित पवार ती फाईल कायम आपल्या जवळ ठेवायचे. जेव्हा ते मुंबईवरून बारामतीला निघाले तेव्हा सुद्धा ती फाईल त्यांच्या सोबतच होती आणि अर्ध्या तासात अजित पवारांचा अपघातात मृत्यू झाला. याची चौकशी झाली पाहिजे आणि एका स्वतंत्र न्यायालयीन समितीने ही चौकशी केली पाहिजे आणि हे समोर आणलं पाहिजे की हे आहे काय. जेव्हा अजित पवारांचा अपघात मी बघितला तेव्हा मला जस्टिस लोयांची आठवण आली. संजय राऊत राज्यसभेत बोलत असताना पीठासीन अध्यक्षांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. वेळ संपत असल्याचा इशारा दिला. अगदी बेल सुद्धा वाजत राहिली, पण तरीही राऊत बोलत राहिले आणि त्यांच्या बोलण्यात एक मुद्दा वारंवार ठळक झाला, अजित पवारांकडे असलेली फाईल, अजित पवारांनी उल्लेख केलेली फाईल. त्यातही अजित पवार ती फाईल सतत आपल्याकडे ठेवायचे. मुंबई ते बारामती प्रवासात सुद्धा ती फाईल त्यांच्याकडेच होती असा उल्लेख राऊतांनी केल्यानं घातपाताचा दावा चर्चेत आला आणि या दाव्याचा आधार होती अर्थातच ती फाईल. साहजिकच प्रश्न पडतो, ती फाईल कुठली आणि अजित पवार नेमकं काय म्हणाले होते? तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी फाईट झाली. भाजपचे नेते अजित पवारांवर टीका करत होते तर अजित पवार भाजपवर. 13 जानेवारी हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी अजित पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी मुद्दा उपस्थित केला, तो फाईलचा. अजित पवार म्हणाले होते, 1999ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तारूढ झालं तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खातं आलं. तेव्हा पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी फाईल पाहिली तेव्हा त्यामध्ये या योजनेची रक्कम 310 कोटी रुपये असल्याचं दिसलं. मी अधिकाऱ्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारनं वाढवली आहे. त्या रिटायर्ड अधिकाऱ्याने कबूल केलं या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच आहे. सरकारकडून फाईल मंजूर करण्यासाठी 100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले. मग आम्ही अधिकाऱ्यांनी त्यामध्ये आमचे 10 कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत 310 कोटी झाली. ती फाईल अजूनही माझ्याकडे आहे. ती जर मी काढली असती तर हाहाकार माजला असता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्याची प्रचंड चर्चा झाली, कारण सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर भाजपने आरोप केले, पण
सिंचन घोटाळ्यात आपलं नाही, भाजपचंच नाव आहे, त्याची फाईल अजूनही आपल्याकडे आहे, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला होता. आता अजित पवारांनी ज्या वर्षाचा उल्लेख केला त्यानुसार 1999च्या आधी महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं. या सरकारमध्ये सिंचन खातं हे भाजपकडे होतं, तर अर्थमंत्री पद सुद्धा भाजपकडेच होतं. भाजपचे तत्कालीन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे तेव्हा अर्थमंत्री होते. त्यामुळे त्या काळात भ्रष्टाचार झाला, त्यातही तो सिंचन घोटाळ्यात झाला. जे खातं भाजपकडे होतं, अर्थमंत्रीपद भाजपकडे होतं, असं म्हणत अजित पवारांनी थेट भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांनी त्या अधिकाऱ्याने आपल्याला आधीच्या सरकारने प्रकल्पाची किंमत वाढवली, त्यातही 100 कोटी रुपये हे पार्टी फंडासाठी मागण्यात आले असे आरोप केल्यानं त्या फाईलचं गांभीर्य वाढलं होतं. 13 जानेवारीला पत्रकार परिषदेतून हा गौप्यस्फोट करण्याआधी अजित पवारांनी एका पत्रकार परिषदेमधूनच आधी ज्यांनी माझ्यावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले त्या सगळ्यांच्या सोबतच मी आज सत्तेत आहे ना, असा प्रश्न विचारत भाजपवर पलटवार केला होता. त्यामुळे सिंचन घोटाळ्याची फाईल आजही माझ्याकडे आहे या अजित पवारांच्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती. यावरून अजित पवारांनी इतके वर्ष ही गोष्ट दडवून का ठेवली, त्यांनी या फाईलबद्दल खुलासे का केले नाहीत, असे प्रश्न अगदी तत्कालीन अर्थमंत्री एकनाथ खडसे यांच्यापासून अनेकांनी विचारले. पण 13 जानेवारीला अजित पवारांनी आपल्याकडे भाजपच्या घोटाळ्याबद्दलची कथित फाईल असल्याचा दावा केला. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकाहून निकाल सुद्धा लागला. पण त्यानंतरच्या भाषणांमध्ये किंवा पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी या फाईलचा किंवा या आरोपांचा उल्लेख केला नव्हता. पण आता हाच धागा पकडून संजय राऊत यांनी अजित पवारांचा विमान अपघात हा घातपात असल्याचा दावा केला आहे. आपल्याकडे अशी माहिती आहे की अजित पवार ती फाईल सतत आपल्यासोबत बाळगायचे. मुंबई ते बारामती विमान प्रवासात सुद्धा ही फाईल त्यांच्याकडेच होती असा राऊतांचा दावा आहे. पण अजित पवारांनी पुण्यातली ती पत्रकार परिषद सोडली तर या फाईलचा उल्लेख कुठेच केला नव्हता. महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर या फाईलची फारशी चर्चाही झाली नाही. अर्थात सिंचन घोटाळ्याचे आरोप प्रत्यारोप चर्चेत आले होते, याची चर्चा आता अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर पुन्हा सुरू झाली आहे. राऊतांनी हा मुद्दा मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मांडला. अजित पवार हे भाजपच्या कथित भ्रष्टाचाराबद्दल खुलेपणाने बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कुत्र्यांच्या नसबंदीच्या कामातल्या गैरव्यवहाराची माहिती दादांना होती. अनेक वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केल्यामुळे भाजपशी संबंधित अनेक बाबींची कागदपत्र अजित पवार स्वतःकडे ठेवायचे. अजित पवार यांचा मृत्यू रहस्यमय वाटतो. दादा याआधी मी परत येण्यास तयार आहे असं म्हणाले होते. जर अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्या गटात गेले असते तर भाजपच्या ऑपरेशन लोटसला मोठा धक्का बसला असता. त्यामुळे दादांच्या अपघाताचं रहस्य लोकांसमोर आलंच पाहिजे आणि त्याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. सोबतच त्यांनी अमोल मिटकरींनी जे प्रश्न उपस्थित केले त्याची चौकशी झाली पाहिजे असं म्हणत घातपाताचा संशय असल्याचा मुद्दा हायलाईट केला. थोडक्यात अजूनही अपघाताची चौकशी सुरू असली तरी आता अपघाताच्या केंद्रस्थानी आहे ती फाईल अजूनही माझ्याकडे आहे. ती जर मी काढली असती तर हाहाकार माजला असता. या अजित पवारांच्या 13 जानेवारीच्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली फाईल, संजय राऊत यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि शंका याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.